आपल्याला हे घ्यायचंय, बाउल घ्यायचंय. बरं, इथे ठेवूयात. हां, त्याच्यात थोडं दही घ्या, 2 चमचे दही. त्याच्यात हे वाटण जे केलंय ते टाका. बरं, हिरवं वाटण. हो, हिरवं वाटण 3 चमचे घ्या. येस, बस. आता याच्यात आपण मसाले टाकूया. सांगा काय काय लागणार आहे. चाट मसाला, काळी मिरी जिरं पावडर, बस बस. आता हे गरम मसाला जो स्पेशल आहे तो तुमच्या घरचा आहे. हो, याच्यात इंडियाचा अरोमा आहे ऍक्च्युली. पुरे इतका गरम मसाला. हो. मीठ चिमूटभर. मीठ कमीच टाकायला लागेल कारण आपण चाट मसाला बऱ्यापैकी टाकलेला आहे. लेमन, लिंबाचा रस. लिंबाचा रस पुरे इतका. बस. ओके, मिक्स करूया. घ्या मिक्स करून. याला नीट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा एक बॅटर तयार होईल. करेक्ट. याचा कलर बघाल, ग्रीन आणि व्हाईट. बरोबर, मिक्सचर आहे. अशा कलरमुळे मुलांना खूप आवडतं आणि हे हेल्दी पण आहे आणि चांगलं पण आहे अशा कलरमुळे. येस, कुठला पण पदार्थ जर कलरफुल असला तर मुलांना खूप आवडतं. बरोबर. आता याच्यात आपण पनीर टाकूया. बरं. आणि एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम काढून घेऊ. हे पनीरचे काप त्या बॅटरमध्ये घालूया. बरोबर. येस. तोपर्यंत तुम्ही ते घोळून घ्या, मी ह्यात ब्रेड क्रम्स काढतो. सर, आता मला हे सांगा, जेव्हा तुम्ही सर्वात पहिली मालिका केली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? मजा आली होती खूप. एका नवीन संधीचं सोनं करायचं होतं आणि एक नाटकाचा पाया असल्यामुळे काही ते अवघड गेलं नाही. तो अनुभव गाठीशी ठेवला. अरे वा. मग आता मजा येते अजून जरा नवीन अनुभव येतात. बरोबर. आणि सर, तुमचा आदर्श कोण आहे? माझे आदर्श खूप लोक आहेत, असं एक म्हणून नाहीत. कारण काही चांगली माणसं माझे आदर्श आहेत, काही चांगले अभिनेते माझे आदर्श आहेत, काही चांगले गायक माझे आदर्श आहेत, असे अनेक माझे आदर्श आहेत. आता हे रेडी झालंय. बर. आता एक एक मी उचलणार आणि याच्यात ब्रेड क्रम्स मध्ये घोळवणार. बरं, पनीरच्या ऐवजी समजा आपण याच्यात काही बटाटा वापरला किंवा फ्लॉवर वापरलं तर चालू शकेल? चालू शकेल. ज्यांना नॉनव्हेज आवडतं याच्या ऐवजी नॉनव्हेज ठेवतात. व्हेरी गुड. त्याच्यामुळे तुम्ही त्याही पद्धतीने ट्राय करू शकता. बरोबर. हो, त्याला आपण चिकन नगेट्स म्हणून पण. करेक्ट. ग्रीन पनीर नगेट्स याचं नाव आहे. येस. आणि आता हे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवले आणि डीप फ्राय करून घ्यायचे. परफेक्ट. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? एक 10 मिनिट. 10 मिनिटं फक्त. ऍक्च्युली पनीर आहे त्याच्यामुळे फास्ट होतं ते. बरोबर. अजून एक आहे आपल्याकडे, हे पण घ्या घोळवून. ते कसं भरपूर होईल खायला. तुमच्या मुलाला पनीर आवडतं ना? हो. व्हेरी गुड. ग्रीन पनीर नगेट्स तयार होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायचं ते लागणारं साहित्य आणि कृती. ग्रीन पनीर नगेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीरचे काप, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, ब्रेड क्रम्स, दही, गरम मसाला, काळी मिरी जिरे पावडर, चाट मसाला, लिंबू आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून मसाला वाटून घ्यावा. एका काचेच्या भांड्यामध्ये 2 चमचे दही, तयार हिरवं वाटण, चाट मसाला, काळी मिरी आणि जिरे पावडर, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. सजावट करून सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.